धामणगाव रेल्वेत फर्निचर दुकान फोडून चोरी. बायपास रोडवरील चिंचे एंटरप्राइजेसवर चोरट्यांचा डल्ला. गल्ल्यातील 30,000वर हात साफ. धामणगाव रेल्वे शहरातील मंगरू दस्तगीर बायपास रोडवरील चिंचे एंटरप्राइजेस या फर्निचरच्या दुकानात अज्ञात चोरांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरांनी दुकानाचा मागचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील सुमारे 30,000 रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुधवार बाजार रोड धामणगाव रेल्वे येथील रहिवासी प्रशांत रामकृष्ण चिंचे यांचे जुना धामणगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ चिंचे एंटरप्राइजेस नावाचे फर्निचरचे दुकान आहे. 8 जुलै रोजी रात्री 9:30 सुमारास ते दुकान कुलूप लावून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज 9 जुलै गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता जेव्हा दुकानाचा कामगार विक्की वानखडे दुकान उघडण्यासाठी आला तेव्हा त्याला दुकानाच्या समोरील सोफे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. संशय आल्यानं त्यानं तात्काळ मालक प्रशांत चिंचे यांना फोन करून माहिती दिली. फिर्यादी चिंचे यांनी दुकानात येऊन पाहणी केली असता दुकानाच्या मागील बाजूचा एक टीनचा पत्रा खालून उचकटलेला दिसला. अज्ञात चोरानं याच पत्रा उचकटलेल्या भागातून दुकानात प्रवेश केला होता. चोरांनी दुकानातील फर्निचरचं नुकसान तर केलेच, शिवाय पैशांच्या गल्ल्याचं लॉक तोडून त्यात ठेवलेले अंदाजे 30,000 रुपये रोख चोरून नेले. या प्रकरणी प्रशांत रामकृष्ण चिंचे यांच्या तोंडी तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2033च्या कलम 305 आणि 334 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ पंढरीनाथ खेडकर करत आहेत. बायपास रोडवर झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.